मंडळी, तुझ्यासोबतीने मालिकेत आता खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कारण आता आपल्या हिरोने म्हणजेच मल्हारने फायनली तायडीला सांगितलेलं आहे की तो लग्न फक्त आणि फक्त नुपूरशीच करणार आहे, इतर कोणाशीही करणार नाही. कारण तायडी मल्हारला एक नवीन मुलगी शोधत असते लग्नासाठी. आजचा एपिसोड खूपच जबरदस्त झाला आहे बरं का मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता इकडे नुपूर किचन मध्ये काम करत असते आणि मल्हार तिला बोलण्यासाठी इथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो तिला, इथे अक्षय तृतीयाला सेलिब्रिटी वेडिंग आहे ना, त्याचीच मीटिंग मी अटेंड करून आलो आता. खूप मोठा फिल्म स्टार आहे तो, तुला माहिती आहे ना? आणि नुपूर हा म्हणते आणि आता मल्हार म्हणतोय, सो त्याच्या सिक्युरिटी टीमने आपल्याला एक रिक्वेस्ट केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की व्हेन्यूवर येणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांनी आय कार्ड इश्यू करायचंय, पण त्यांना आपल्या इथले आय कार्डचे फोटो सुद्धा हवे त्यासाठी. आणि मल्हार नुपूरला म्हणतोय, मला सांग ना तुझं आय कार्ड कुठं आहे. आता हे सगळं फक्त मल्हारचा बहाणा असतो बरं का मित्रांनो, कारण त्याला नुपूरच्या पर्समध्ये नुपूरने मल्हारसाठी घेतलेले गिफ्ट पाहायचं असतं. आता मल्हारने आय कार्ड कुठे आहे असं विचारल्यानंतर नुपूरच्या काही लक्षात येत नाही आणि ती म्हणते, माझा आय कार्ड तर बॅगमध्ये आहे. आणि मल्हार म्हणतोय, मला सांग ना तुझी बॅग कुठे आहे, मी घेतो. पण नुपूर म्हणत असते, थांबा सर मी हात धुते आणि मग देते. पण मल्हार काही ऐकतच नाही आणि तो विचारतो, बॅग कुठे आहे. मग आता नुपूर सांगते, सर बॅग तिथे आहे म्हणून. आणि सांगितल्याच्या नंतर नुपूरच्या लक्षात येतं की त्यात तर मल्हारला घेण्यासाठी दिलेलं गिफ्ट आहे म्हणून. आणि नुपूर पटकन म्हणते, थांबा सर मी देते. मला असं कोणीही माझ्या बॅगला हात लावलेलं नाही आवडत. पण मल्हार मात्र काही ऐकतच नाही. नुपूर म्हणते, सर मुलींच्या बॅगेला असं न विचारता हात लावलेलं इज बॅड मॅनर्स. आता तरी मल्हार ऐकेल असं नुपूरला वाटलेलं असतं, पण मल्हार काही ऐकत नाही. आणि आता ते एकमेकांच्या मागे पळत असतात. तेवढ्यातच नुपूरचा पाय घसरतो आणि आता सुद्धा मल्हारने तिला वाचवलेलं असतं पडताना. आता नुपूर तिची बॅग अशी ओढून घेत असते, पण मल्हार काही देत नाही. आणि मल्हार म्हणतोय, घेतो म्हटलं ना माझी मी. आणि असंही तू माझी मैत्रीण आहेस ना, मैत्रिणीच्या बॅगेला मी हात लावूच शकतो. आणि आता मल्हारने त्याच्यातून ते घड्याळ काढलेलं असतं गिफ्ट. तो नुपूरला विचारतोय, हे काय आहे. आणि नुपूर म्हणते, काही नाहीये सर ते द्या, असं म्हणून ती घेत असते. आणि मल्हार म्हणतोय, पण याच्यावर तर माझं नाव आहे, हे तर माझं गिफ्ट दिसतंय, मग तू दिलं का नाहीस मला. आणि आता नुपूरला तायडीने बोललेलं सगळं आठवत असतं आणि तिने दाखवलेले सगळे ब्रँड्स, त्याच्या कपड्यांचे ब्रँड्स, परफ्यूमचे ब्रँड्स, परत त्याच्या घड्याळांच्या ब्रँड्स, हे सगळं आठवत असतं. आणि तायडी म्हणलेली असते की हे तुझं 1.5 दमडीचं घड्याळ मल्हार बघणार सुद्धा नाही. आणि हे सगळं अनुपूरला आठवत असतं. आता मल्हार तिला विचारत असतो, तू दिलं का नाहीस. आणि नुपूर म्हणते, सर मला असं वाटलं की साधं आहे खूप घड्याळ, तुमच्या स्टेटसला मॅच होईल असं घड्याळ घेऊ शकले नाही मी, त्यामुळं नाही दिलं. पण आता मल्हारने ते घड्याळ उघडलेलं असतं आणि ते घड्याळ पाहून मल्हार म्हणतोय, वाव किती छान घड्याळ आहे. आणि नुपूरला म्हणतोय, तू दिलेली कुठलीच गोष्ट साधी सिंपल असूच शकत नाही, ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण तूच माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. आणि आता नुपूर खूप रागात मल्हारकडे बघत असते आणि तेवढ्यातच मल्हार म्हणतोय, आय मीन ज्या भावनेने तू मला हे घड्याळ दिलंयस त्या भावनेची किंमत लावणं चुकीचं आहे ना. म्हणजे भावना कधी स्वस्त असूच शकत नाही. भावना ही जगातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. आणि आता मल्हार नुपूरला म्हणत असतो, हे गिफ्ट तू मला तुझ्या हाताने दे. आता नुपूर त्याला गिफ्ट देतच असते आणि तेवढ्यातच मल्हार हात पुढे करतोय आणि म्हणतोय, तूच घाल ना माझ्या मनगटावर. आणि नंतर नुपूर त्याला घड्याळ घालते. आता मल्हार म्हणतोय, मला खूप मोठे मोठे गिफ्ट्स आले, बुके वगैरे खूप आले, पण हे गिफ्ट खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण या गिफ्टची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो. आणि तो म्हणतोय, माझ्याकडे जेवढे घड्याळ आहेत त्यामध्ये हे घड्याळ खूपच स्पेशल असणार आहे. आता इकडे तायडीच्या बाबांनी प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून आणलेले असतात आणि तायडी म्हणत असते, गुड जॉब बाबा. तायडी म्हणते, या पेपरवर आजच सह्या घेणार आणि एकदा का सह्या झाल्या की ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मी मालकीन, असं म्हणतच असतात. तेवढ्यातच तिचे बाबा म्हणतायत, एकदा का सह्या झाल्या की त्याला लात मारून हाकलायला आपण मोकळे. आणि तेवढ्यातच तायडी म्हणते, जरा हळू बोलत जा, मल्हार अजूनही या कंपनीचा मालक आहे. आपल्या चुकीच्या हालचालींबद्दल त्याला जरा जरी भनक लागली ना, तू लगेच पेपर विड्रॉल करू शकतो. आता तायडीचा प्लॅन मात्र खूपच विचित्र असतो बरं का मित्रांनो. तिचा प्लॅन असतो की या पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर मल्हारच्या सह्या घ्यायच्या आणि कंपनीतल्या मोठ्या मोठ्या गोष्टींवर आपला ताबा मिळवून घ्यायचा. म्हणजे आता मल्हारच्या ताकदीचा वापर ती त्याच्याच विरोधात करणार असते. आता तायडीचे बाबा म्हणतायत, ते सगळं ठीक आहे तायडे, पण या पेपरवर मल्हारचे साईन कसे घेणार आहेस तू. तायडी म्हणते, खूप इझी आहे ते. आणि त्या बाबांना म्हणते, मला सांगा या मनीची प्रॉफिट अँड लॉसची फाईल तयार आहे का. आणि आता त्या फाईलमध्ये हे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर ती घालून मल्हारचे साईन घेणार असते, कारण तिला माहिती असतं की एकदा का तायडीने साईन करायला सांगितलं की मल्हार कुठलाही पेपर वाचत नाही, तो न वाचता साईन करतो. आता इकडे
नुपूरने मल्हारला घड्याळ घातलेलं असतं आणि मल्हार स्वतःशीच म्हणत असतो, वेदांच्या घड्याळापासून सुरू झालेला हा प्रवास आज स्वतः तू मला घड्याळ गिफ्ट करेपर्यंत आलाय नुपूर. खरंच जिंकल्यासारखं वाटते आज. पण ही फक्त मैत्री नाहीये नुपूर, त्याच्या पलीकडे गेल्या आहेत माझ्या भावना. पण हे कधी कळणार तुला? आणि मी तरी कसं सांगू शकणार आहे? आता नुपूर परत एकदा मल्हारला विचारते, सर तुम्हाला खरंच आवडलंय ना घड्याळ? आणि मल्हार म्हणतोय, खूप आवडलंय घड्याळ, खूप आवडले मला. माझ्या कलेक्शन मधलं सगळ्यात प्रिशियस घड्याळ आहे. आणि मल्हार म्हणतोय, माझ्या हातातून हे घड्याळ मी आता कधीच नाही काढणार. आणि नुपूर म्हणते, मला माहिती नव्हतं सर तुम्हाला हे घड्याळ इतकं आवडेल. आणि मल्हार म्हणतोय, तुला अजून बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत नुपूर. आणि आता हे मात्र नुपूरला काही कळलेलं नसतं. आणि नुपूर म्हणते, म्हणजे? आणि मल्हार सांगतोय, म्हणजे ट्रीट. मला अवॉर्ड मिळालं म्हणून मी आज तुला ट्रीट देणार आहे. आज आपण दोघे लंचला जाऊया. आता हे ऐकल्यानंतर नुपूरला थोडासा राग आलेला असतो, म्हणजे ती मजाकमध्येच राग करत असते आणि ती मल्हारकडे खूप रागात बघत असते. आणि ती मल्हारला रागात म्हणते, म्हणजे तुम्ही मला डेटवर नेताय का? आणि आता आता मात्र मल्हारचा गोंधळ उडालेला असतो आणि तो एक्सप्लेन करत असतो की डेट नाही, मी आज फक्त दुपारी असं म्हणत असतो. तेवढ्यातच नुपूर हसायला लागते आणि नुपूर म्हणते, अहो मजाक केला सर मी. आता तेवढ्यातच तिथे तायडी आलेली असते आणि तायडी म्हणते, झालं झालं का तुमचं? आणि मल्हार तिच्याकडे बघतोय तेव्हा म्हणते, अरे म्हणजे हे ऑर्डरचं झालंय का? आणि नुपूर म्हणते, होतंय मॅम. आता मल्हार विचारतोय, काय झालं तायडे, काही काम होतं का? आणि तायडी म्हणते, अरे तुला कुठं कुठं नाही शोधलं मी आणि तू इथे आहेस. आणि आता ती मल्हारला फाईल दाखवते आणि म्हणते, हे फाईल घे, याच्यामध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहेत. फाईल वाचून घे आणि सिग्नेचर कर, जरा लवकर कर, घाई आहे. मल्हार म्हणतोय, देतो मी, पण एवढा अर्जंट काय आहे? आणि ती सांगते, अरे मार्च महिना संपलाय ना, सीएचा सारखा फोन येतोय आणि गेले काही दिवस इतका बिझी असतो की भानच नाहीये तुला. असं म्हणून त्याच्याकडे घाई गडबड करून त्याच्याकडून फाईल न वाचता साईन करून घेणार असते तायडी. पण आता नुपूर म्हणते, म्हणजे ती अगोदर स्वतःशीच म्हणते की सर न वाचताच सगळ्या फाईलवर साईन करतात का? पण मला असं का वाटतंय की सरांनी न वाचता या फाईलवर साईन नाही केली पाहिजे. आणि नुपूर मल्हारला सांगते सुद्धा की सर एक मैत्रीण म्हणून ऍडवाइस देते, म्हणजे तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये मी नाही बोललं पाहिजे, पण एक मैत्रीण म्हणून सांगते की कुठल्याही फाईलवर न वाचता साईन नका करत जाऊ. पण मल्हार म्हणतोय, इट्स ओके, ताडीवर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे, त्यामुळे नो प्रॉब्लेम. आणि आता मात्र तायडीच्या मनासारखं झालेलं असतं. मल्हारने त्या पेपर्सवर साईन सुद्धा केलेले असतात बरं का मित्रांनो. आणि आता मल्हारला आठवतं की त्याच्या मित्राने त्याला सांगितलेलं असतं की नुपूर त्याच्यासाठी सकाळी घड्याळ घेऊन आलेली असते आणि तायडीने मात्र तिचा अपमान करून तिला तिथून हाकलून दिलेलं असतं. आता त्या अपमानाचा बदला आणि नुपूरला छान वाटावं म्हणून मल्हार तायडीला घड्याळ दाखवतोय हातात घातलेलं. आणि तो तायडीला म्हणतोय, हे बघ तायडे, किती छान घड्याळ आहे ना, गिफ्ट दिले मला नुपूरने. आता मात्र तायडीला आठवते की तिने नुपूरचा कसा अपमान केला होता आणि कसे सगळे ब्रँड्स दाखवून तिने आणलेल्या घड्याळाची किती कवडी मोल किंमत आहे हे तिला सांगितलं होतं. पण आता हे ऐकल्यानंतर तिला मल्हारचा खूपच राग आलेला असतो. तेवढ्यातच आता मल्हारला फोन आलेला असतो आणि मल्हार बाहेर जातो आणि इकडे तायडी मात्र खूप ओरडत बोलते आणि तिला म्हणते, तुझ्यासारख्या 56 मुली जरी आल्या ना तरी माझं आणि मल्हारचं नातं तोडू शकत नाहीत. मल्हारच्या लेखी तायडीचं दुसरं नाव विश्वास आहे. आणि आता तायडी तिथून गडबडीत जात असते. तेवढ्यातच तायडीचा तोल जातो आणि ती पडते आणि पडल्यानंतर तिच्या हातातली फाईल अशी उडून नेमकं त्या तंदूरच्या जाळ्यात जाऊन पडते. आता तायडी ती फाईल काढण्यासाठी खूप धडपडत असते आणि हात घालून काढणार असते. तेवढ्यातच नुपूर तिला मागे खेचते आणि तिला म्हणते, तुमचा हात भाजेल, ती फाईल जळू द्या जळाली तर. पण आता तायडीचा मात्र खूपच जळफळाट झालेला असतो आणि ती तिच्यावर ओरडत असते, तुला माहितीये का ती फाईल किती महत्वाची होती, ते किती मेहनतीने फाईल बनवली होती मी ती. आणि तायडीचा हा सगळा गोंधळ ऐकून मल्हार तिथे आलेला असतो आणि तो म्हणतोय, तायडे काय झालं, एवढी का ओरडतेय तू? आणि आता नुपूर सांगते, त्यांचा पदरी ते अडकला आणि त्या पाय घसरून पडणार होत्या, तेवढ्यातच मी त्यांना अडवलं. ती फाईल मात्र त्या तंदूरच्या ह्याच्यामध्ये पडली आणि ती काढत होत्या, त्यांना भाजेल म्हणून मी ती नाही काढू दिली आणि त्यामुळेच त्या माझ्यावर ओरडतायत, असं सगळं नुपूर त्याला सांगत असते. आता मल्हार म्हणतोय, काय झालं तायडे, एवढं पेपर्स होते ना आणि त्याच्या झेरॉक्स कॉपी नंतर काढता आल्या असत्या आपल्याला, तुझ्या जीवापेक्षा मोठे होते का ते पेपर? आणि तायडी बोलता बोलताच म्हणते, तुला माहितीये का किती महत्वाचे होते ते माझ्यासाठी पेपर्स, किती मेहनतीने बनवले होते मी ते. तायडीचं हे बोलणं मात्र मल्हारला काही कळत नाही आणि तायडी रागारागात तिथून निघून जाते. आता मल्हार नुपूरला म्हणतोय, तू ठीक आहेस ना नुपूर? नुपूर म्हणते, ठीक आहे सर मी, पण माझा ड्रेस, असं म्हणून तिचा ड्रेस तिथे फाटलेला असतो आणि ती मल्हारला दाखवत असते. आता मल्हार म्हणतोय, या अशा फाटलेल्या ड्रेसमध्ये तू कशी येशील माझ्यासोबत डिनरला? आणि नुपूर म्हणते, मी काय म्हणते सर, काम पण खूप आहे आणि हा ड्रेस पण फाटलाय, त्यामुळे आजच्या दिवस राहू द्या नाही यायचं, असं नुपूर म्हणत असते. आणि आता इकडे तायडी तिच्या बाबांकडे आलेली असते. तिचे बाबा दारू पित असतात आणि तायडीचा खूपच राग होत असतो. ती त्यांच्या हातातली ती दारूची बॉटल घेते आणि अशी फेकून देते. तिच्या बाबांना मात्र कळत नसतं की नेमकं तायडीला झालंय काय आणि ते विचारतायत,
काय झालं तायडे, पेपरवर साईन नाही घेतल्या का तू? आणि तायडी म्हणते, जोपर्यंत ही नुपूर माझ्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत माझं काहीही नाही होऊ शकत, तोपर्यंत मी मल्हारकडून साईन कधीच नाही करून घेऊ शकत. आणि ती म्हणते, मी आता नुपूरच्या आयुष्याची आणि तिची राख केल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच मित्रांनो, ही तायडी काही शांत बसणाऱ्यातली नाही, ती नक्कीच नुपूरच्या आयुष्यात एक नवीन वादळ आणणार. आता इकडे मल्हारची मावशी जिया वगैरे सगळे अक्षय तृतीयेची तयारी करत असतात आणि मल्हारची मावशी जियाला सांगत असते, जिया उद्या आपल्याला पूजेसाठी मोठ्या समय लागतील, आठवणीने आणून ठेव. पण जिया म्हणते, पण मला अगोदर बिफोर आफ्टर शूट करू दे ना. आणि तिची आई म्हणत असते, अगं उद्या पूजेनंतर कर ना तू शूट, काय करायचंय ते. पण जिया म्हणते, अगं पण अगोदरचं शूट कसं होईल मग. आणि तेवढ्यातच तिथे तायडी आलेली असते. आता मल्हारची मावशी म्हणते, तायडे मला बोलायचंय तुझ्याशी. आणि तायडी तिथे आलेली असते आणि तायडीला म्हणते, तुला आठवतंय मागच्या काही दिवसांमध्ये मल्हारमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान बदल दिसायला लागलाय. आणि तायडी म्हणते, हा जरा जास्तच बदललाय तो. आणि तिची मावशी म्हणते, म्हणजे तुझ्याही लक्षात आलंच ना, याचा अर्थ आपला मल्हार भूतकाळातल्या वाईट गोष्टी विसरून आता चांगल्या गोष्टींकडे बघायला लागलाय. आणि मला असं वाटतं की त्याच्या लग्नाबद्दल त्याच्याशी बोलायची आता हीच योग्य वेळ आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र तायडीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इकडे मल्हार नुपूरला तिचा ड्रेस फाटलाय, त्यामुळे ड्रेस डिपार्टमेंटमध्ये तिला आवडेल तो ड्रेस घेण्यासाठी तिथे घेऊन आलेला असतो. आणि तो तिला कोणताही एक ड्रेस सिलेक्ट कर असं सांगतोय. आता नुपूरने सगळे ड्रेस बघितलेले असतात, पण तिला कुठलाच ड्रेस आवडत नसतो. आणि मल्हार तिला म्हणतोय, मुलींना शॉपिंग करायला ड्रेस निवडायला वेळ लागतो हे मला माहिती होतं, पण एवढा वेळ लागतोय हे नव्हतं माहिती. आणि तो विचारतोय, काय झालं, तुला यातलं काही आवडत नाहीये का. आणि नुपूर म्हणते, सर हे सगळे ड्रेसेस छान आहेत, पण कलर खूप फेंट आहेत, मला ना आज डार्क कलरचा ड्रेस घालायचा होता. आणि मल्हार म्हणतोय, पण तुला तर सगळे फेंटच ड्रेस आवडतात ना. दॅट्स ग्रेट, पण मला आवडला तुझ्यातला हा बदल. आणि इथेच हा आजचा भाग आपल्याला संपलेला दाखवला. आता उद्याच्या भागामध्ये तायडी डायरेक्ट सेहरा घेऊनच मल्हार समोर आलेली असते आणि ती त्याला म्हणत असते, तुझ्यासाठी काही मुली बघितल्या आहेत मी, त्यातली तुला जी आवडेल त्या मुलीसोबत तू लग्न कर. आणि मल्हार सांगतोय, तायडे माझं ठरलंय, माझं लग्न फक्त नुपूरशीच होणार, इतर कोणाशीही नाही. कारण माझ्या आयुष्यातली ती जागा मी मनोमन नुपूरला दिली आहे, माझं प्रेम आहे तिच्यावर. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि हो मित्रांनो, आपल्या आवडतीच्या मालिकांचे अपडेट्स रोज सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.